नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 11 वाजलेत. थंडीचे दिवस आहेत गावाकडचे. 11 वाजलेत, पण हवेमध्ये आहे ना गारवा आहे. मला वाटतं दिवसभर गारवा राहणार आहे. तर गावाकडे आलो आहे. तर आता जरासं आपण जरा शेतीच्या कामाचं पण बघायला पाहिजे. ॲक्च्युली पाऊस संपला की कलमं असतात ना, कलमाच्या आजूबाजू जे काही गवत असतं ते साफसफाई करायला लागते. तर आज आपण चाललो आहे आपल्या सपाट असल्या कलमांजवळ. कलमं आहेत, काजू आहेत. तर तिथलं आईने ऑलरेडी काल सुरुवात केली आहे. तर आज आपल्याला ते काम पूर्ण करून यायचं आहे. आता थंडीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे ऊन असतं ना ते जास्त झोंबतं. म्हणजे उन्हाळ्यातलं ऊन आणि थंडीतलं ऊन फरक आहे. थंडीतलं ऊन हे अंगाला जास्त झोंबतं, त्यामुळं मग तर उन्हामध्येच कामं करायची. की सकाळी आलो, त्याच्यानंतर मग न्याहारी वगैरे केली आणि ते सगळं फ्रेश वगैरे होता थोडा उशीर झाला. पण ठीक आहे, आता निघूया. चला, एक 15-20 मिनटं लागतील आपल्याला जायला. त्याच्यानंतर मग कामं करून पटापट घरी येऊया. चला मंडळी, सोबत शोभा काकी घेऊन आहे. शोभा काकीची पण खालच्या बाजूस कलम आहेत. तर आई, मी आणि शोभा काकी असे 3 जण चाललो आहे सपाटास. आणि या बाजूला सकाराम तात्याने भात सुकत घातलं आहे. आता भात कापणी झाल्यानंतर कसं आहे, भात हे सुकवलं जातं आणि त्याच्यानंतर मग दळायचं असेल तर दळायचं, नाही तर मग स्टोअर करू शकतो. ओ मशाय ओके, होय, हाय, बरी आहे, बरी आहे. हां, होय, बऱ्याच दिवसांनी आलो आहे ना, तर सर्वांना माहिती पडत नाही. तोपर्यंत लांबून दिसलो की कधी आलास बापू, बाय बरी आहे ना, बहिरी बरी आहे ना. हे गावच्या लोकांचे जरा आपुलकीचे शब्द असतात. आणि गावामध्ये बरीचशी घराची कामं सुरू आहेत. इकडे किसूबाबांच्या घराचं पण काम सुरू आहे. हे मेस्त्री कुठचे का हो? वाशीतले काय? पेंडा सुकत घातलाय. हा बघा, यावर्षी कसं पावसाने सगळं भिजून टाकलेलं, तर हळूहळू सगळं हे सुकतंय आरामात. आता पाऊस काय गेला, लाकडं पण सुकत आहेत. आता ही लाकडं अशी मलकंडीमध्ये, थोड्या दिवसांनी मग ती खोपीमध्ये जातील. गावाकडची पायवाट. आणि ह्या इकडे शेण किंवा गोवरीचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो. भाजावळमध्ये मच्छर पळवायला हे गवत बघा असं काढतात, असं कापून ठेवतात. मग हे प्रॉपर बांधणार आणि मग याचे भारे घरी नेणार. असं हे गवत काढणी बोलतात ना गावाला, गवत काढणी. ही गवत काढणी का हो? का बरं आलो, सकाळी आलो, सकाळी आलो. बरे आहे, बरे आहे, आलो. इथे शाळा चालू आहे ना. हां, होय, आहे बरे ना. चला मंडळी, एक 10-15 मिनटं आपण चाललो की आपल्या शेतामध्ये आलो. इकडे आईन, किंजल, काजू, खालच्या साईडला कलमं आहेत आणि बाकीची आहेत छोटी मोठी झाडं. तर डिसेंबरमध्येच यावर्षी काजूला तुरे आलेत. ॲक्च्युली हे जे काजू आहेत ना, हे आपला जो घराजवळ काजू आहे तर त्याचंच बी आहे. तर त्यातलाच थोडाफार ह्यांच्यामध्ये पण काय बोलतात ना, ते आलेले आहेत, गुण आलेले आहेत. तर हा बघा, आई पण काजू आता लागतात ते मार्च-एप्रिलपर्यंत असतात. घराजवळच्या काजूचं कंपॅरिझन आपण करू शकत नाही कोणाशी, पण त्याच्या बियापासून झालेले काजू आहेत आपल्याकडे. म्हणजे घराजवळचा काजू तर वाचला नाही, पण त्याच्या बियाने झालेले काजू आपल्याकडे आहेत. हे बघा, मस्त. तर तुरे आलेत लवकर, तर काजू आपल्याला खायला मिळतील लवकरच. चला आता शेतात जाऊया खाली. ॲक्च्युली गवत बघा कसं आलं आहे. आता आहे ना, या वाटा येऊन 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 मग मोकळ्या होतील, तोपर्यंत हे असंच राहायचं. काजू भरपूर तुरेला आहे. हा काय लागला तर लवकर लागेल. होय, या बघा निंगडी लावलेल्या ना, त्या निंगड्या अशा जगतात. मग कसं
कलमाचं पण असं वाटलेलं खरं बरं नाही, पण हे कलम झालं नाही आई बऱ्यापैकी आता. हां, हे घराजवळ जे कलम आहे ना एक त्या पद्धतीचं हे कलम होतं, पण आता याला ढिरी वगैरे आले आहे प्रॉपर. हे बघा इकडे एक कलम आहे आपलं, हे त्याला हे जर जुने सबस्क्रायबर असाल तर हे मेहनत घेऊन आहे ना हे मोठं आपण कुंपण घातलं आहे. म्हणजे हे आता ह्याचा फायदा काय, बाजूने अशा फक्त काट्या लावल्यात ना अशा व्यवस्थितरित्या की कुंपण होऊन जातं. नाही तर पहिल्या आईने साड्या वगैरे लावून ठेवल्या होत्या सगळ्या, नाही आहे ना. आणि इकडे हा एक सायाचं झाड आहे. शक्यतो असं म्हणतात की जिथं कलम असतात ना तिथं हे साग जास्त लावू नयेत. तर एक झाड झालं आहे तर ठीक आहे, झालं आहे ते आता झालं आहे, त्याला आपण काही करत नाही. हे का एक हे आहे ना आवळा, सरकारी आहे का? एक आवळा पण झाला आहे आपल्याकडे शेतामध्ये, बरंच काय काय आवळा आहे. तिकडे फणस झाला का तो आंबानी फणस? अच्छा, गावठी आहे म्हणजे काय सरकारी वगैरे नाही, पण एक आंबा इकडे आपला होतोय. हा बघा इकडे आंबा आहे, वाकडा तिकडा होतोय पण होतोय कसा तरी. इकडे हा आंबा आणि हे एक कलम. तर आईने ते कलम तिकडे मोकळं केलं आहे. हे कलमातलं जे गवत आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि आपले तिथे 2 काजू चांगले आहेत, म्हणजे जे घरातलं जे काजू होता घराजवळचा त्या काजूचेच बियाणे झालेले तयार झालेले आहेत ते. आणि याबद्दल इकडे आहेत ते गावठी आहेत. कुड्याच्या शेंगा बघ भाजीसाठी न्याले असते असते, एका कुड्याच्या ह्याच्यातच भाजी झाली असती. आता काय नव्ह कोवल्या होत्या तेव्हा बघ केवढ्या त्या एकाला लागल्या आहेत. हे बघ आई या बाजूला गवत जमा करते, मी इकडे जे दिंडे वगैरे आहेत ना जरा तोडून टाकतो, म्हणजे इकडचं वरचं जरा जंगल कमी होईल. चला इकडचं जे काही दिंडे वगैरे होते ते मोकळे करून घेतलेत. माझं काम तर इकडचं झालं. आता इकडे गवत काढायला लागूया. गवत काढूया, नाहीतर काय केलं माहिती आहे का, एक काजूची फांद तोडावी लागली एक या बाजूची, कारण ती त्या कलमावर जात होती. तर हिला जरा किसवून घेतो चांगलं आणि इकडे लावू म्हणतेस आहे इथं इथं चालेल. ते ही फांद जी आहे तिला जरा चकाचक करूया आणि इकडे लावू, म्हणजे कुंपण पण करून घ्यायला लागेल. चला आई गवतच काढते, मी तोपर्यंत इथे काजूची फांद होती ती मोकळी केली आहे आणि इकडे याला कुंपण घालून टाकू तोपर्यंत. तर काजूच्या फांदीच्या ज्या फांदी होती जी तिकडे अशी प्रॉपर लावून घेतली. आता या बाजूला असं हे प्रॉपर असं निंगडीच्या वगैरे काटे आणून हे पूर्ण पॅक करून घेऊया, म्हणजे याच्या आतमध्ये कोण जनावर वगैरे जाणार नाही. असं सगळं आहे. ॲक्च्युली हा काजू आहे ना आपण खूप पसरतो आहे, त्याची एक खांद आहे ना हे कलमावर येत होती ती आपण तोडली. बाकी हा काजू पूर्ण मोठाच्या मोठा आहे. घराजवळ जसा काजू होता ना तशा पद्धतीचाच हा काजू पसरतो आहे मोठाच्या मोठा. काजू काढायला या 2-3 महिन्यानंतर आहे ना असे शब्द कानावर येतील. काजू लागतील यावर्षी, मला वाटतं होळीच्या अगोदर काजू खायला चांगले मिळतील, तेव्हा आपण येऊ काजू काढायला. सध्या इकडे एक वरती एक सुकी फांद होती ती तोडायला आलेलो, झाले तोडून. तिचा पण वापर तिकडे कुंपणामध्ये होईल. मस्त वाटतं. ह्या सगळे काजू आहेत ना मी लावलेत. म्हणजे काय व्हायचं, घराजवळचा जो काजू होता त्याच्या बिया खाली पडलेल्या असायच्या ना काय काय, सर्वच आम्ही उचलायचो नाही. मग त्या बियांना रोपं तयार व्हायची, मग ती रोपं इकडे आणून लावायचो. तर असे इकडे साधारण आता 6-7 काजू तयार झालेत मस्तपैकी. असं आहे, म्हणजे झाडं लावलीत ना म्हणजे बरं वाटतं हक्काने. आता 6-7 काजू आहेत आपल्याकडे, 3-4 कलमं आहेत, कोकम आहे, आंबा आहे, आवळा आहे. आवळा इथे पण आहे आणि घराजवळ पण आहे. अशी बरीचशी झाडं आहेत. नारळीची आता बऱ्यापैकी झाडं यावर्षी लावलेत. अशी थोडी थोडी झाडं दरवर्षी लावत गेलो ना तर मस्तच एकदम काम एक नंबर होऊन जाईल. चला आता कुंपण पटापट घालून घेतो, मग तोपर्यंत आईचं तिकडे होईलच. तर कुंपण झालं, इकडचं झालं की तिकडचं करायचं आणि मग निघायचं घरी. आईने काल बऱ्यापैकी इकडची बाजू साफ केली होती, त्यामुळे आज काय फक्त अर्धच साफसफाई करायची. चला एक अर्धा तास झाला, कुंपण हे झालं आहे प्रॉपर. आहे बघा कसं आहे, थोडं हे अडकावून असं झालं ना सगळ्या बाजूने की मग पटकन कसं कोणी आतमध्ये जाणार नाही.
त्यासाठी असं हे छोटंसं कुंपण घालावं लागतं. या निगडी आपण पावसाळ्यामध्ये लावलेल्या, म्हणजे दरवर्षी मोके शोधायला लागायचे, त्याचं टेन्शन गेलं. आता फक्त त्या निगडीत प्रॉपर अशा काट्या अडकवल्या की कुंपण झालं. हे झालं आहे. आता इकडचं तोपर्यंत आईने गवत पण बऱ्यापैकी आवरलं आहे. आता इकडे पण निगडी बऱ्यापैकी आहेत, चांगले जगलेत. यांना पण आता चांगला काटे अडकवूया आणि कुंपण घालू, म्हणजे आजचं काम आपलं झालं. चला मंडळी, दुपारचा 1:15 वाजला आहे आणि इकडचं कुंपण पण झालं. हे बघा, बऱ्यापैकी कुंपण केलं आहे. म्हणजे कसं, नको पाणी, जर गाई गुरं वगैरे कोण आलेच, म्हशी वगैरे, तर कशा पटकन आतमध्ये जाणार नाहीत, त्यासाठी जरासं अडकावं. तर काम झालं आहे. आणि श्यामदादाचा पण फोन आला, तर श्यामदा घरी आला आहे, तर त्याच्याशी पण थोडं बोलायचं आहे बाकीच्या कामाबद्दल. तर चला मी पुढे मा हां, मी पुढे होतो, ये लवकर. चल ओके, या मग ना. हो का शा, एक तरी केलंस का नाही? एक केलंस ना? तिने केली आहे काय? मग अच्छा, ते कलमापुरतंच केलंयस काय? मुद्दा केलं बाबू, मोकले होय ना. वायसं त्यांना बेन तर काय कमी केलंय काय बघ. हो, बाकीचं निवांत आहे. चला मंडळी, काकी आणि आई आता पाठवून येत आहेत. काठी घेतले. ॲक्च्युली दुपारचं ऊन आहे ना, दुपारच्या वरात एखादी काठी सोबत ठेवायची, जेणेकरून कसं समोर काय प्राणी वगैरे आला तरी पटकन त्याला हाकलता येईल. रुईला फुलं बघा किती मस्त आलेत. इकडे गवत काढतायत. सकाळी इकडे होती, तर तिकडे बसलेत. जेवायची सुट्टी झाली का नाही? हां, 1:15 झाला. कामगत पाटणे येते. यावर्षी काजूला बहर आहे. हा बघा, अजून आंब्याचा तुरा काय दिसला नाही सकाळपासून, पण काजूला तुरा भरपूर आहे. काजू भरपूर आहे त्यावर्षी. इकडे ही कृष्णादाची माची. ॲक्च्युली भात जेव्हा तयार होतात ना, तेव्हा ह्या माचीवर मग रात्रभर जागरण करावं लागतं. यावर्षी मला काही यायला जमलं नाही ह्या माचीवर, नाही तर दरवर्षी 1-2 दिवस तरी असतो मी नाईटला. यावर्षी भात कापणीची वेळेला गडबडच होती. ॲक्च्युली भात तयार झाली ना की खूप जपावे लागतात. पावसापासून तर ठीक आहे, पण ह्या रानटी प्राण्यांपासून जास्त जपावे लागतात. कारण ते जर आले नाही एखाद्या दिवस भातात, तर मग सत्यानाश करून टाकतात एकदम भाताचा. पाठीच बसलात होय? पुढे बसायचं आरामात. ते तुमच्याकडे थंडी असेल, आमच्याकडची गेली. आमच्याकडे भरपूर थंडी. काय सकाळी गारटलं संगमेश्वरला. आज सकाळी आला, आज सकाळी झालो. चला मंडळी, दादासोबत बोलणं झालं, तर पुढील 1-7-8 दिवसामध्ये येणार आहे असं बोललं आहे. तर थोडी वाळू लागणार आहे आणि सिमेंट ते मागून ठेवायला सांगितलं आहे. बाकी कामं काय होत राहतील. तर थोडं डिस्कशन झालं आणि आता दादा गेलं आहे जेवायला. बोललो काय थांबत नाही. तर मुळा आणलेला, मुळा खात वर सूरजकडे चाललं आहे, बघूया काय करतो आहे. चला मंडळी, वर गेलेलो तर वर सूरज झोपला आहे. ॲक्च्युली सकाळी आम्ही आलो ना, तर जागरण होतं रात्रभर, काय ट्रेनमध्ये चांगली झोप नाही. तर आता आपण पण थोडं जेवूया. थोडा वेळ बसलेलो, ते घराचं काम चालू आहे त्यांच्या पण, तर त्याचं चरी वगैरे खाण्याचं काम आज सुरू आहे. तर घरी आई भात बनवते. ती सकाळी गेलेलो तर भात नव्हतं बनवलेला. आई झाला का भात? चला म्हणजे जेवायला या. जेवणामध्ये आज सकाळचं जेवण आहे खास. आज न्याहारीमध्ये आपण केलं होतं टोळ मासा फ्राय, टोळ मासा ग्रेव्ही मसाला, तांदळाची भाकरी, भात आणि याचाच रस्सा आहे प्लस कांदा. असं मस्त जेवण आहे. शेतातून वगैरे काम करून आल्यावर जरा जास्तच भूक लागते. चला जेवूया आणि जरा झोपूया. आज कसं आहे, सकाळी चालू आहे गावाला, झोप पण नाही झाली चांगली. ट्रेनमध्ये काय झोपायला भेटत नाही. कोकण कन्या म्हणजे भरपूर गर्दी. जेवतो पटापट आणि मग आराम करू जरा.
टोल मासा मस्त झाला आहे. टोल मासा तुम्हाला आवडतो की नाही नक्की कमेंट करून सांगा. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे साधारण आहेत ना आता 6 वाजायला आले असतील, 5:45 झालेत. मगाशी असला झोप लागली मस्त, जेवलो थोडा वेळ बसलो होतो आणि मग मला वाटतं 3-3:30ला वगैरे त्याच्या नंतरच असेल झोपलो. मगाशी ॲक्च्युली ना रोहितचा फोन आला त्यामुळे मग जाग आली. उठलो, फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे प्यायलो आहे आणि वरचा व्ह्यू एन्जॉय करायला आलो आहे. गावाकडचा संध्याकाळचा सूर्यास्त. मस्त वातावरण होतं गावाकडे आणि टेरेसवरून बऱ्याच वेळा सांगतो की हा व्ह्यू बघण्याचा जो काही आनंद आहे तो काही वेगळाच आहे. आता रोज याचं दर्शन होईल तुम्हाला. जोपर्यंत गावी आहे तोपर्यंत आपल्याला असं छान असा सूर्यास्त पाहता येईल. ॲक्च्युली संध्याकाळचं वातावरणच मस्त असतं. पाखरांचं किलबिलाट, पाखरं आपापल्या घरी जातात आणि खूप शांत वातावरण. आणि अजूनपर्यंत थंडी अशी नाही आहे. सकाळीच आपण गावाला आलो आहे. संगमेश्वरला एकदम कुडकुडलेलो. कम्पेअर टू संगमेश्वर आमच्या गावी जे थंडी आहे ना ती कमी असते. इथून खाली 2 किलोमीटर आपण खाली उतरलो की कापाची वाडीपासून जी थंडी सुरू होती ती संगमेश्वरपर्यंत जोरदार असते. वरती जरा वेगळं क्लायमेट असतं, तर थंडी असणार पण त्या लेवलची नसते. सकाळी लागेल मात्र भरपूर बऱ्यापैकी. तर आता थंडी तर नाही, थोडंसं गारगार वातावरण वाटतं आहे. मला वाटतं आता रात्र होईल तसं ते वाढत जाईल. आणि दिवसभर ऊन पण भरपूर असतं ना, त्यामुळे आता जमीन पण तापलेली आहे, त्यामुळे पटकन ते गार लागत नाही. काळोख पडला की लगेच गारगार लागेल. तर छान असा सूर्यास्त झालेला आहे आणि संध्याकाळचा जो क्लायमेट असतो ना तो पण एकदम भारी झालेला असतो. एक नंबर. गावाकडे ॲक्च्युली हे सगळं अनुभवायला जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा मजा येते. त्यामुळं महिन्यातून एखादी वेळ तरी फेरी होतेच. आता मध्ये मध्ये तर खूप व्हायच्या, आता एवढ्या नाही होणार, पण महिन्यातून एखाद दुसरी फेरी नक्की होईल. तर आज जरा आपण शेतावर पण गेलेलो, तिकडची साफसफाई पण गरजेची. आईने ऑलरेडी सुरुवात केलेली, आज फक्त आपण त्याला एक फिनिशिंग दिली. तर आलो तर बरंच झालं, म्हणून एक दिवस अगोदर पण आलो आणि सूरज पण आला आहे गावी. तर मग एक दिवस अगोदर आलो, नाही तर शक्यतो मी शनिवार रविवार येतो, तर यावेळेस आपण शुक्रवारी आलो. शुक्रवारी आल्यामुळे आज जरा आईला पण हातभार लागला. त्याच्यानंतर दुपारी श्यामदादा पण आलेले, त्यांच्याशी बोलणं झालं. तर पुढील 7-8 दिवसामध्ये आपलं जे प्लास्टरचं काम आहे, म्हणजे वरचं आणि खालचं गेल्या वर्षीचंच ॲक्च्युली पेंडिंग काम आहे, ते 7-8 दिवसामध्ये काम चालू होईल. आणि त्याच्यानंतर मग जे काय प्लास्टरचं काम आहे ते पूर्ण होईल. कारण प्लास्टर होत नव्हतं ना, तर गेल्या पावसाळ्यामध्ये खालच्या बाजून जे सडकत होतं ते खूप ओलावा मारत होता. तर आता प्लास्टर झालं की बघायला लागेल पावसाळ्यात काय होतं आहे. नाही तर ते पूर्ण कलर जेव्हा प्रॉपर मारू ना तेव्हा तो वॉटरप्रूफिंगवालाच कलर मारावा लागणार आहे. असं सगळं आहे. असो, चला मंडळी, सनसेट झाला आहे आणि आजचा दिवस पण संपला आहे. दिवसभर जरा धावपळ. पहिला दिवस एकदम कामामध्ये गेला शेतीच्या आणि झोपेमध्येच गेले 2-3 तास. असो, चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ पण इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गावाकडे आहे तर गावाकडचे व्हिडिओ आता तुमच्यापर्यंत येतीलच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. काळजी घ्या म्हणजे थंडीचे दिवस सुरू आहेत, क्लायमेट चेंज होणार आता. म्हणजे आता थंडीचे दिवस चालू झाले की आजारपण पण जास्त येतात, त्यामुळे जपत जा स्वतःला. काळजी घ्या. बाय बाय.